नमस्कार. RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. विजेचा शॉक लागून 2 दिवसात दोघांचा गेला जीव. शॉक लागू नये म्हणून करा अर्थिंग आणि लावा MCB स्विच. सामान्य नागरिकांचे जीव धोक्यात घालत अवैध वाहतुकीचा हप्ता जातो कोणाच्या खिशात? शासकीय कार्यालयात खासगी इसमांची दादागिरी. भूमी अभिलेख विभागाची जिल्हाधिकाऱ्यांनी करावी पाहणी. पुरवठा विभाग, गॅस कंपन्यांचा आशीर्वाद. जिल्ह्यात घरगुती गॅसचा वाढला खासगी कामासाठी वापर. भारतीया यांच्याकडचे चोर सापडतील का? अकोलेकर नागरिकांमध्ये रंगते जोरदार चर्चा. आता सविस्तर बातम्या. गेल्या 2 दिवसात विजेचा धक्का लागून दोघांना आपला जीव गमवावा लागला. कूलरचा शॉक लागून दरवर्षी मोठ्या प्रमाणात जीव जात असून लोकांचा आता प्लास्टिक कूलर बॉडीची मागणी वाढली आहे. त्याचबरोबर घरात योग्य इलेक्ट्रिक करंट सप्लाय आणि अर्थिंग करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शॉर्ट सर्किट झाल्यास आपोआप वीज पुरवठा बंद करणारे MCB स्विच लावण्याची गरज आहे. उन्हाळ्यात घरोघरी लावलेले लोखंडी कूलर धोकादायक होत चालले असून उन्हाळ्यात कूलरचा शॉक लागल्यामुळे अनेकांचे मृत्यू होत असल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. तर काल शिवसेना वसाहतीमधील रहिवासी माजी नगरसेवक अमोल गोगे यांची 7 वर्षीय मुलगी युक्ती घरात लावलेल्या कूलरजवळ खेळत असताना या कूलरमधील विजेचा जोरदार धक्का लागल्याने युक्तीचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. काल रात्री तिच्या पार्थिवावर सासू नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी प्लास्टिक बॉडीची कूलरची मागणी वाढली आहे. अभी 3-4 दिन से शहर में कुछ घटनाएं इलेक्ट्रिक करंट लगने, कूलर में करंट लगने से लोगों की जान हानि हो रही है. उसके लिए जाहिर आह्वान है कि कूलर का पानी भरने टाइम प्लग निकाल के आप लगाइए. इलेक्ट्रिक फिटिंग करने टाइम, पंप मोटर बदलने टाइम अच्छे कारागिर के पास फिट करिए. घर में MCB का ये देखिए. कूलर समझो ट्रॉली वाला कूलर है आपके पास, उसको हिलाते टाइम चालू कूलर को मत हिलाइए. प्लग वगैरह निकाल के कूलर हिलाइए. लोग जैसा थोड़ा इधर उधर हिलाना है उसमें भी लोग प्लग लगे वाले कूलर ही हिला लेते. चक्के वाले जो कूलर लोग अंदर रख रहे हैं वो भी हिला लेते. कृपया ध्यान रखिए. अभी ये 15 दिन में कम से कम 3-4 घटना हमारे कानों तक भी पहुँची है. इसके लिए ध्यान रखिए. और मेन तो कूलर में जो भी कूलर में फिटिंग करने वाला उसको बोलना अर्थिंग रखिए. अपने घर की खुद में अर्थिंग रखिए. अर्थिंग जरूरी है. अर्थिंग नहीं रहेगा कूलर में तो करंट लगने की संभावना ज़्यादा रहती है. फाइबर लो या कोई भी लो, अर्थिंग करना बहुत ज़रूरी है. तर दुसऱ्या एका घटनेत अकोला जिल्ह्यात शॉक लागून अनेक शेतकऱ्याचा बळी गेला आहे. पातूर तालुक्यातील चोंडी या शेतशिवारात घडली आहे. चोंडी येथील शेतकरी प्रल्हाद ठाकरे हे आज सकाळी शेतातील भुईमुग पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. त्याचवेळी त्यांनी पिकाला पाणी देण्यासाठी मोटर पंपचे बटन दाबताच त्यांना जोरदार विद्युत धक्का लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती स्थानिक गावकऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत प्रल्हाद ठाकरे यांची प्राणज्योत मावळली होती. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू असून त्याचा फटका हा राज्य परिवहन महामंडळाला बसत आहे. जिल्ह्यात अवैध वाहतुकीचा हप्ता कोणाकोणाला जातो असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. शहरातील अवैध वाहतुकींची थांबे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत अशी विचारणा आता होत आहे. अकोला शहर आणि जिल्हा अवैध वाहतुकीचे गड झाले आहे. मोठ्या प्रमाणात शहरात अवैध वाहतूक सुरू असून या अवैध वाहतुकीच्या विरोधात पोलिसांची कारवाई का नाही असा प्रश्न अकोलेकर नागरिकांना पडत आहे. या अवैध वाहतुकीमुळे शहरात वारंवार होणाऱ्या अपघातास जबाबदार कोण असा संतप्त प्रश्न आता विचारला जात आहे. या अवैध वाहतुकीचा हप्ता नेमक्या कोणत्या राजकारण्याच्या खिशात जातो अशी विचारणा आता होत आहे. राज्यात महायुतीची सत्ता असून त्यांच्या जिल्ह्यातील पोलीस प्रशासनावर वचक नाही. त्याचबरोबर शहरातील नागरिकांची अवैध वाहतुकीमुळे हाल व जीव जात असताना त्याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
अवैध वाहतुकीचा हप्ता जातो तरी कोणाला असा प्रश्न संतप्त नागरिकांनी विचारला आहे। सामान्य व्यक्तीच्या शेतजमीन, प्लॉट आदीच्या मोजणीसाठी भूमी अभिलेख विभागाच्या छाननी लिपिकाच्या अरेरावीचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे। अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात वरिष्ठांना प्राप्त होत असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे। छाननी लिपिकाच्या अरेरावीमुळे आणि केव्हाही ऑफिसमध्ये येत सामान्य नागरिकांची कामे होत नसल्याची ओरड आहे। भूमी अभिलेख विभागात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मोजणीची अनेक प्रकरणे छाननी लिपिकाकडेच कसे काय प्रलंबित राहतात असा प्रश्न उपस्थित होत आहे। या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची गरज आहे। प्रकरणे इतरांना सोपविण्याकडे दुर्लक्ष करणे, जाणीवपूर्वक टाळाटाळ करणे आणि निकाली लागलेली प्रकरणे त्यांची मोजणी शीट संबंधितांना न देणे यामुळे सामान्य नागरिकांची कामे मात्र महिनोन्महिने प्रलंबित राहत आहेत। या मनमानी कारभारामुळे सामान्य नागरिकांच्या हक्कांचे दुर्लक्ष होत असून नागरिकांची सनद धूळ खात पडली आहे। जमाबंदी आयुक्तांकडे याविषयी तक्रार गेल्याची माहिती प्राप्त झाली असून विभागीय व जिल्हास्तरीय अधिकारी यांचे या सर्व प्रकरणांकडे दुर्लक्ष का केले जात आहे असा प्रश्नच आहे। भूमी अभिलेख विभागात खाजगी व्यक्तींचा रोजचा दरारा आहे, पण वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे हे खाजगी माणसे इतके अतुलनीय काम करतात की ते छाननीपासून ते मोजणीपर्यंतची सर्व कामे करतात। राज्य शासनाने अशा सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे खाजगी माणसांना कधीपासून शासकीय कर्मचारी म्हणून जबाबदारी निश्चित केली याचा तपास होण्याची गरज आहे। जिल्हाधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात असे किती खाजगी माणसे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी वसुलीचे आणि शासकीय कामे करण्यात पारंगत झाले याचा शोध घेण्याची गरज आहे। हा सर्व प्रकार शासनाच्या ध्येय धोरणांना व सामान्य जनतेच्या हक्कांवर गदा आणणार आहे। पुरवठा विभाग आणि विविध गॅस कंपन्यांच्या आशीर्वादाने व स्थानिक डीलरच्या कृपादृष्टीने मोठ्या प्रमाणात घरगुती गॅसचा व्यावसायिक कामासाठी वापर वाढला आहे। शहरात विविध ठिकाणी घरगुती गॅस सर्रास ऑटोमध्ये भरला जात आहे। या सर्व गोष्टींकडे पुरवठा विभाग, विविध गॅस कंपन्या आणि त्यांचे स्थानिक डीलर यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असून हा मोठा व्यवसाय झाला आहे। शहरात 1000 रुपये दिले की घरगुती गॅस सर्रास वापरण्याचा परवानाच खासगी दुकानदार, हॉटेल्स, खानावळी येथे सुरू आहे। या घरगुती गॅसच्या मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसायात स्थानिक डीलर सहभागी असून गॅस कंपन्यांचे अधिकारी यांची मिलीभगत असून पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे शहरातील विविध रस्ते हे अवैध गॅस वापरण्याचे केंद्र झाले आहे। अशा घरगुती गॅसचा अपघात झाल्यास, त्यांचा स्फोट झाल्यास त्यास जबाबदार कोण असा प्रश्न यानिमित्त चर्चेला जात आहे। स्थानिक पोलिसांची देखील या जीवनावश्यक वस्तूच्या घरगुती गॅसकडे दुर्लक्ष का असा प्रश्न यानिमित्त विचारला जात आहे। घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडर यांचे दर वेगवेगळे आहेत, त्यामुळे व्यावसायिक थेट घरगुती गॅसचा सर्रास वापर करत आहेत। शहरातील शेकडो हॉटेल्स आणि खानावळी या घरगुती गॅसचा दुरुपयोग करत आहेत। त्यांच्या अवैध उद्योगाला विविध गॅस कंपन्यांचे डीलर जबाबदार असून त्यांच्या संमतीशिवाय अशा प्रकारे घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर शक्य नाही। अशा गॅस कंपन्यांचे वितरण अधिकारी अकोल्यात असतात, पण त्यांच्या मार्फत अशा प्रकारे कारवाई का केली जात नाही असा प्रश्नच आहे। हे वितरण अधिकारी देखील यात सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे। अकोल्यातील सराफा व्यावसायिकांकडे अक्षय तृतीयेला गर्दी होणार आहे, त्यामुळे अकोलेकर चोखंदळ ग्राहकांसाठी निवडक आणि विश्वसनीय सराफा दुकानांचा आढावा RRC न्यूजने अक्षय अस्सल सोनं या उपक्रमातून घेतला आहे। अकोल्यातील सोनारांनी केले लाखोंना श्रीमंत, तुम्हाला लाभली काही श्रीमंती? 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त अक्षय तृतीया। पहा RRC न्यूज आणि सिटी न्यूज सुपरफास्टचा विशेष वृत्तांत अक्षय अस्सल सोनं। 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त अक्षय तृतीया। बघा अकोल्यातील नामवंत ज्वेलर्सचे कलेक्शन। BK ज्वेलर्समध्ये तुम्हाला मिळतील भरपूर दागिन्यांमध्ये डिझाईन्स, त्याचबरोबर ग्राहक सवलत योजनेमार्फत 11 महिने पैसे भरून 12वा महिना BK ज्वेलर्सकडून देण्यात येईल। अक्षय तृतीयेनिमित्त एकदा नक्की BK ज्वेलर्स यांना भेट द्या, अशी माहिती संचालक चेतन ब्रिजकिशोर वर्मा यांनी दिली। अकोलेकरांसाठी BK ज्वेलर्स हे अतिशय सुपरिचित असे सराफा ज्वेलर्स आहे। त्यांच्याकडे सोन्याच्या विविध दागिने, त्याचबरोबर इतरही सुवर्ण वस्तूंचा नाविन्यपूर्ण दागिने उपलब्ध आहेत। अक्षय तृतीयेला सोने खरेदी केल्यास संपत्तीत वृद्धी होते, त्या सोन्यात भरच पडत असल्याने खरेदीसाठी एकदा भेट देण्याचे आवाहन BK ज्वेलर्स संचालक वर्मा यांनी केले।
दिनांक 10 मे शुक्रवार रोजी अक्षय तृतीयेचा सण आहे। त्या सणाच्या सर्व अकोलावासियांना खूप खूप शुभेच्छा। अक्षय तृतीयेचा हा जो दिवस आहे हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे सोने खरेदीचा। या सोने खरेदीच्या शुभ मुहूर्तावर अकोलावासियांनी आमचे भव्य दालन बीके ज्वेलर्स जो इन्कम टॅक्स चौकात आहे त्या दालनाला भेट देऊन सोने, चांदी, राशीरत्न, रोज गोल्ड या सर्व प्रकारच्या सोन्या चांदीच्या वस्तूंच्या खरेदीचे एक वेळा लाभ घ्यावा ही विनंती। त्याचप्रमाणे ग्राहकांच्या सुविधेकरता ग्राहक सवलत योजनेचा पण लाभ घ्यावा ग्राहकांनी, ही पण विनंती मी RRC नेटवर्कच्या माध्यमातून सर्व अकोलावासियांना करतो। जिनियस अबॅकस व जिनियस चॅम्प प्रोएक्टिव्ह अबॅकस द्वारा नॅशनल समर अबॅकस कॉम्पिटिशन पार पडली। रविवार रोजी जिनियस अबॅकस व जिनियस चॅम्प प्रोएक्टिव्ह अबॅकस यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल समर अबॅकसची कॉम्पिटिशन यावर्षी अकोल्यामध्ये घेण्यात आली। या कॉम्पिटिशनचे आयोजन जिनियस अबॅकसचे संचालक राहुल देवर सर, संचालिका दीपा देवर मॅडम यांनी व त्यांच्या टीमने केले होते। जिनियस अबॅकस व जिनियस चॅम्प प्रोएक्टिव्ह अबॅकस द्वारा नॅशनल समर अबॅकस कॉम्पिटिशन पार पडली। कॉम्पिटिशन हे सकाळी घेण्यात आली आणि कॉम्पिटिशनचा निकाल त्याच दिवशी संध्याकाळी लावण्यात आला। निकाल व सत्कार समारंभ श्री शिवाजी विद्यालय मुख्य शाखा अकोट रोड अकोला येथे पार पडला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉक्टर DK राठोड सर, श्री अमोल गोंडसवर सर, श्री विजय ठोकड सर व गोपाल मापारी सर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ कीर्ती गोंडसवर मॅडम यांनी तर जिनियस अबॅकसच्या संचालिका दीपा देवर मॅडम यांनी केले। आभार प्रदर्शन संचालक राहुल देवर सरांनी केले। या कॉम्पिटिशनला जिनियस अबॅकस वाडेगाव शाखेचे संचालक श्री ज्ञानेश्वर बराटे सर उपस्थित होते। परीक्षेला इन्स्पायर प्रोएक्टिव्ह अबॅकस खडकी, जिनियस अबॅकस जठारपेठ, दत्तकृपा अबॅकस वल्लभनगर, जिनियस चॅम्प प्रोएक्टिव्ह अबॅकस अकोला, जिनियस अबॅकस निंभोरा, चॅम्प अबॅकस आलेगाव, जिनियस अबॅकसच्या अकोला जिल्ह्यातील राहुल देवर सरांच्या सर्व शाखा, जिनियस चॅम्प ट्रॅक्टर प्रोएक्टिव्ह अबॅकस बोरगाव मंजू, जिनियस अबॅकस मलकापूर, जिनियस अबॅकस वाडेगाव, जिनियस अबॅकस सांगळूद, अनुश्री जिनियस अबॅकस महान, सुवर्ण जिनियस अबॅकस अमरावती या सर्व सेंटरने सहभाग घेतला होता। श्रेणीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। या सर्व सेंटरचे शिक्षकांमध्ये बराटे सर, प्रियंका गावंडे मॅडम, किरण मापारी मॅडम, गणेश सर, पूनम मॅडम, दिनेश राऊत सर, सलोनी यादव मॅडम, निकिता ठाकरे मॅडम उपस्थित होत्या। तसेच कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शुभम देवर, धीरज वानखडे, योगेश गावंडे, मनोहर चव्हाण, धनंजय देवर, प्रवीण घुगे, ओम देवर, श्रुती बढे, पल्लवी देवर, श्यामल धोटे, कृष्णा राऊत, मयूर टाकर्डे, प्रणिता बुंदेले, पंकज देशमुख यांनी सहकार्य केले। तसेच यानंतरची कॉम्पिटिशन ही बेंगलोर येथे होत असल्याची माहिती जिनियस अबॅकसचे संचालक राहुल देवर सर यांनी दिली। जिनियस अबॅकस व जिनियस चॅम्प प्रोएक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित जो काही सत्कार समारंभ आयोजित केला होता ते संचालक राहुल देवर आणि दीपा देवर यांनी अत्यंत उत्तमरित्या आयोजन केलं आणि या महानगरपालिकेमध्ये जवळपास 200 विद्यार्थ्यांनी पारितोषिक पत्कारली आणि अबॅकसचे जे काही महत्त्व आहे आज या पिढीला कळून चुकलेलं आहे। अत्यंत उत्तमरित्या शिक्षक आणि जे काही पार्टिसिपेंट आहेत आणि त्यांचे सहकारी वर्ग यांनी अत्यंत मोलाचे सहकार्य केले, त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी पुनश्च एकदा मनपूर्वक आभार मानतो आणि या अबॅकसचे संचालक दीपा देवर आणि राहुल देवर यांचे पुनश्च एकदा आभार मानून भविष्यात अशाच प्रकारे उज्ज्वल विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी प्रयत्न करो अशी त्यांना ईश्वरचरणी आणखी त्यांना बळ मिळो आणि त्यांची जी काही शाखा उत्तरोत्तर वाढत जाओ आणि सर्व विद्यार्थ्यांना फायदा मिळो आणि सर्व विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य हो अशी या ठिकाणी मी अपेक्षा करतो। जिनियस अबॅकस आणि जिनियस चॅम्प प्रोएक्टिव्ह अबॅकस द्वारा हा जो समर कॉम्पिटिशनमध्ये 2024चा हा जो सत्कार सोहळा होता, बक्षीस वितरण सोहळा होता, त्या सोहळ्यासाठी आम्ही अमोल गोंडसवर आणि राठोड सर आम्ही दोघांनी या ठिकाणी उपस्थिती दिली आणि सर्व मुलांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी तसेच या गणिताच्या संदर्भातील सर्वच अडचणींवर मात करण्यासाठी अबॅकस हा एक सर्वात मोठा आणि उत्तम पर्याय आहे, याची जाणीव सर्व विद्यार्थ्यांना आहे आणि मी सर्व
विजेत्या विद्यार्थ्यांचे तसेच उत्तीर्णार्थ ज्यांना बक्षीस मिळालं त्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि अबॅकस जे आहे जिनियस अबॅकस राहुल देवर सर तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी दीपा देवर यांचं सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांनी असेच कार्यक्रम उत्तरोत्तर आयोजित करून मुलांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून अधिक उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल मुलांची कशी होईल हे त्यांचं स्वप्न पूर्ण हो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. सगळे क्लासेस यांनी जी कॉम्पिटिशन ठेवली त्यामध्ये माझा मुलगा प्रशांत प्रकाशराव थिटे हा प्रथम रँकिंगमध्ये आला. त्यांनी क्लास लावून फक्त 15-20 दिवस झालेले आहे. एवढ्या याच्यात त्याचं जे गणिताचं जे आहे खूप एकदम ट्रॉफी मिळवली त्यांनी. आणि जे राहुल सर आहेत त्यांना मी खूप आभार मानतो त्यांचे आणि त्यांच्या मिसेस दीपाताई त्यांना पण मी खूप आभार मानतो की कमी वेळात माझ्या मुलाला एवढं गणितामध्ये त्यांनी तज्ज्ञ केलं. आणि त्यामध्ये त्यांनी माझे मुलगा जो आहे याला प्रशांत थिटे याला लाठी प्रशिक्षणाकरता त्याला ठेवले होते. त्यांनी कमीत कमी 20-22 मुले जे त्यांचे समर कॅम्प झाला होता त्यामध्ये त्यांनी ट्रेनिंगमध्ये त्यांनी मुलांना ट्रेन केले. तर हे पालक म्हणून मुलांचं जे कौतुक पाहायचं होतं ते आज म्हणजे पाहून एवढं हरवलं मी की खूपच आनंद झालेला आहे. आणि माझे जे आनंदाचे जे क्षण आहेत ते खूप मला आठवलं. म्हणजे भरपूर हे झालं आनंद आणि कमी वेळात माझा मुलगा एवढा ट्रेन झाला यांच्या सरांना मी खूप धन्यवाद मानतो. माझं नाव आकांक्षा रामराव मानकर आहे. मी जीनियस अबॅकस वाडेगाव इथली विद्यार्थिनी आहे. मी बराटे सरची विद्यार्थिनी आहे. या समर कॉम्पिटिशनमध्ये ह्या जीनियस प्रोएक्टिव्ह अबॅकस यांनी आयोजित केलेल्या या समर कॉम्पिटिशनमध्ये मला फर्स्ट रँक मिळाला आहे. मी याबद्दल खूपच आनंदी आहे. अकोल्यातील सराफा व्यावसायिकांकडे अक्षय तृतीयेला गर्दी होणार आहे. त्यामुळे अकोलेकर चोखंदळ ग्राहकांसाठी निवडक आणि विश्वसनीय सराफा दुकानांचा आढावा RRC न्यूजने अक्षय अस्सल सोनं या उपक्रमातून घेतला आहे. अकोल्यातील सोनारांनी केले लाखोंना श्रीमंत. तुम्हाला लाभली काही श्रीमंती? 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त अक्षय तृतीया. पहा RRC न्यूज आणि सिटी न्यूज सुपरफास्टचा विशेष वृत्तांत अक्षय अस्सल सोनं. 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त अक्षय तृतीया. बघा अकोल्यातील नामवंत ज्वेलर्सचे कलेक्शन आशा अलंकार आणि आशा ज्वेलर्समध्ये तुम्हाला मिळतील. भरपूर दागिन्यांमध्ये डिझाईन्स, त्याचबरोबर सुवर्ण संचित योजनांमध्ये 11 महिने भरून 12वा महिना आशा ज्वेलर्सकडून देण्यात येईल. अक्षय तृतीयेनिमित्त एकदा नक्की आशा अलंकार आणि आशा ज्वेलर्स यांना भेट द्या, अशी माहिती संचालक मंगेश खरपकार यांनी दिली. सोन्याची विविध डिझाईन्स आणि वस्तूंसाठी आशा अलंकार आणि आशा ज्वेलर्स यांची ख्याती असून हजारो ग्राहकांचे समाधान हा त्यांचा विश्वास आहे. अक्षय तृतीयेला सोने खरेदी करताना आशा ज्वेलर्सला भेट देण्याचे व विविध दागिन्यांचे अवलोकन करण्याचे आवाहन आशा ज्वेलर्सच्या वतीने करण्यात आले. अक्षय तृतीयाच्या सर्व ग्राहकांना खूप खूप शुभेच्छा. माझं नाव मंगेश मनोहर खरपकार. माझ्या ज्वेलर्सचे नाव आशा ज्वेलर्स जैन मंदिर आणि आशा अलंकार दापकी रोड. अक्षय तृतीयानिमित्त आमच्याकडे प्युअरमध्ये बदाम अंगठी, कॉईन, चपहार, गोप सर्व रेडी स्टॉकमध्ये उपलब्ध आहे. आणि आमच्या इथं सुवर्ण संचित योजना म्हणजे आपण BC म्हणू शकतो. यामध्ये आपल्याला 11 महिने भरून 12वा महिना आशा ज्वेलर्सकडून भरण्यात येईल. तरी या स्कीमचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती. शिवणी येथे गेल्या काही दिवसांपासून जलवाहिनी फुटली असून त्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. महापालिका कर्मचारी फुटलेली जलवाहिनी पाहून जातात पण दुरुस्त करत नसल्याची स्थानिकांची ओरड आहे. उन्हाळ्याच्या झळा हळूहळू लागायला सुरुवात झाली असतानाच अकोल्यात पाण्यासाठी प्रशासनाकडे ओरड करावी लागते. अकोल्यात पाण्याची टंचाई आतापासूनच सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत शिवणी भागात जलसंकट येण्याची भीती आहे. या भागात जलवाहिन्या फुटल्या असून रस्त्यावर पाणी साचत आहे पण याकडे महापालिका प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष आहे. शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात जलवाहिन्यांमध्ये लिकेज असून अमृत योजनेतील काम बोगस झाल्याचा दावा स्थानिकांचा आहे. हे बोगस काम कोणी केले व का केले असा प्रश्न आता विचारला जात आहे. शिवणी येथील जलवाहिन्या लिकेज कोणामुळे व का झाल्या
असा प्रश्न विचारला जात असून त्या दुरुस्त न करण्यामागे राजकारण काय असा मुद्दा उपस्थित होत आहे. गोरक्षण रोडवरील भरतिया यांच्याकडे झालेल्या चोरीच्या प्रकरणात पोलीस तपासात काय तथ्य समोर येते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. या प्रकरणात एक संशयित पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती असून चोरटे पोलिसांच्या हाती लागतात का हे पाहण्यासारखे आहे. भरतिया यांच्याकडे झालेल्या कथित कोट्यावधीच्या आणि पोलिसांच्या दफ्तरी नोंद असलेल्या लाखोंच्या चोरी प्रकरणात एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. गेल्या 2 दिवसांपासून 7 ते 10 लोकांची चौकशी पोलिसांनी केली. लोकसभा निवडणूक सुरू असताना इतक्या मोठ्या प्रमाणात अकोल्यात झालेल्या चोरीचा तपास लवकर लावण्याचे प्रेशर अकोला पोलिसांवर आहे. या प्रकरणात अकोला जिल्हा नाही तर राज्यातील उद्योजकांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे पोलिसांसाठी या चोरीचा तपास उघड करणे हे प्रतिष्ठेचे झाले आहे. अकोल्यात इतकी मोठी चोरी होणे हे कुठेतरी पोलीस यंत्रणेचे अपयश असल्याचे समजले जाते. त्यात जर या प्रकरणाचा तपास आणि शोध पोलिसांनी लावला नाही तर त्याचे खापर राज्य शासनावर फुटण्याची शक्यता आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. विजेचा शॉक लागून 2 दिवसात दोघांचा गेला जीव. शॉक लागू नये म्हणून करा अर्थिंग आणि लावा MCB स्विच. सामान्य नागरिकांचे जीव धोक्यात घालत अवैध वाहतुकीचा हप्ता जातो कोणाच्या खिशात? शासकीय कार्यालयात खासगी इसमांची दादागिरी. भूमी अभिलेख विभागाची जिल्हाधिकाऱ्यांनी करावी पाहणी. पुरवठा विभाग, गॅस कंपन्यांचा आशीर्वाद. जिल्ह्यात घरगुती गॅसचा वाढला खासगी कामासाठी वापर. भरतिया यांच्याकडचे चोर सापडतील का? अकोलेकर नागरिकांमध्ये रंगते जोरदार चर्चा. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.